राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। जर तुम्ही शेतीसाठी नवीन उपकरणे घ्यायची योजना करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी। हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण की यामध्ये जी माहिती सांगणार आहे ती तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे। महाडीबीटी फलोत्पादन योजनेचा अर्ज सुरू झालेला आहे, तसेच अनेक नवीन अर्ज सुरू झालेले आहेत। ते तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि तुम्हाला यामधून पैसे सुद्धा मिळणार आहे। चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया। तुम्ही जर फळबाग लावण्याचा विचार करत असाल, कांदा चाळ, पॅक हाऊस, शेडनेट, हरितगृह, फवारणी यंत्र किंवा इतर कोणत्याही फलोत्पादन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अर्जाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। कोणत्या व्यापांसाठी अर्ज सुरू आहेत, कोण पात्र आहेत, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र लागणार आहे आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना राबवल्या जात आहे। त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे एकात्मिक फलोत्पादन विकास योजना। या योजनेमध्ये विविध प्रकारच्या फलोत्पादन, भाजीपाला, मसाला पिके, औषधी, वनस्पती, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शेती पायाभूत सुविधांसाठी अनुदान दिले जाते। या योजनेअंतर्गत अनेक घटकांसाठी अर्ज स्वीकारले जात आहे आणि काही घटकांसाठी अनुदान टक्केवारी वेगळी असू शकते, तर काहींसाठी निश्चित मर्यादा सुद्धा असते। अंतिम लाभ संबंधित शासन नियम, पात्रता, उपलब्ध निधी आणि निवड प्रक्रियेवर अवलंबून असतो। आता या योजनेतील महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम फळबाग लागवड, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, पपई, केळी, द्राक्ष, डाळिंब, खजूर, ॲव्होकॅडो, मसाला पिके, हळद, आले, मिरची, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, अळिंबी उत्पादन, रोपवाटिका, कंपोस्ट युनिट, मधुमक्षिका पालन, कांदाचा पॅक हाऊस, रायपनिंग चेंबर, शीतगृह, शीतवाहन, हरितगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, व्हीट मॅट, क्रॉप कव्हर, फ्रूट कव्हर, फवारणी यंत्र, ट्रक चालित स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, बॅटरी स्प्रेअर, तसेच याशिवाय स्थानिक स्तरावर इतर काही घटकांचा समावेश सुद्धा आहे। तर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ते तुम्ही लक्षात ठेवा। तुमचा आधार क्रमांक, बँक खाते, 712 उतारा 8, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे आतापर्यंत जी महत्त्वाची ठरत आलेली आहेत ती असावी। अर्जामध्ये चुकीची माहिती भरू नये। चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो। अनेक शेतकरी अर्ज भरताना खूप चुका करतात, मात्र लॉटरी किंवा निवड प्रक्रियेमुळे सर्वांनाच लाभ मिळेल असं होत नाही। त्यामुळे अर्ज केल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा। जर तुमची निवड झाली तर या संबंधित विभागात किंवा अधिकृत माध्यमातून पुढील सूचना दिल्या जातील। त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात, कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त कांदा चाळ, फवारणी यंत्र, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, हरितगृह किंवा शेडनेट यापैकी कोणत्याही एका योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा। अशा शेतीविषयक योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी तसेच कृषी विभागाच्या नवीन योजना आणि महाडीबीटी संदर्भातील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।